नमस्कार मित्रांनो, केशव स्टीलमध्ये आलो गाडी भरायला. केशव स्टीलमध्ये काही हे समजा दुकानदारांना माल देतात. केशव स्टीलचं भाडं असतं कधी तर मारतो आहे. योगी फत्रा रेपूमधनं फत्रा भरून आणलेलो, त्यातनं फत्रा भरून आणलो, इथं आणून गाडी लावली. हे आपल्या मित्राचं अमोलदादाचं किराणा आहे मित्रांनो. उत्तमदादा कुमारदादा बोलत बसलेले, त्यांच्यापाशी गेलो. त्यांना म्हणलं हिडूमध्ये बघा जरा उत्तमदादा. कुमारदादांना म्हणलं हिडूमध्ये बघा. कुमारदादा तो पण राख्या भाऊच्या घेऊन आला. खुश झालो मी राख्या भाऊ आल्यावर. चहा पिले जरा भारी वाटते, आरुसपणा जाते. तो पण आपले मित्र लोकांना म्हणलं ओ इकडं बघा म्हणलं हिडिओ चालू केला आहे. लगे हिडिओ बघायला आले. मित्र लोकांनी हिडिओमध्ये घेऊ म्हणलं आज. नंतर उद्या सकाळ जायचं होतं पाट्याचं. 3ला आम्ही जागा सोडलो आणि आष्टेजनं फुरालो. मग हिडिओ करूया म्हणलं, कारण उशीर झाल्यावर उठायला. 3ला बरोबर घरातनं जागा सोडून 8 वाजता उठलेलो. आम्हाला लोकांनी पहिलं सांगितलेलं ड्रायव्हर लवकर या. ड्रायव्हर काय झोपा काढलं, ड्रायव्हरला उठायचं झालं नाही लवकर. पटेल बा बघा अजून पेंगा लागला आहे. हाय काय कसं झोपा लागला आहे बघा. आष्ट्यातनं फुराली तरी अजून झोपा लागला आहे. आणि पटेल बा झोपलो, मी कसं गाडी चालू, मला पण झोप येते. मग नंतर ह्या गावात आलो पाटाचं 5-5:30 वाजलेल्या. काय गाव समजेना कुठं आलो आहे काय आलो आहे. लोकेशनच्या थ्रू आलेलो आणि अजून पार्टी मला इथनं लांबच आहे. पटेलभाई म्हणाले या गावाचं नाव काय आहे, नाव काय आहे, काय मला वाचाय येत नाही. पटेलभाई तर म्हटलं कुठलं नाव आहे सांगा. पटेल पण त्या गावाचं नावच कुठं काही दिसेना. वाकून कसं गावाचं नाव बघायला आले. फायनली या गावाचं मालकानं सांगलो गावातून पोचलो बोललो. त्यांनी मला लोकेशन दिलेलं, मग त्या लोकेशनवर आम्हाला लोक होते. त्यांना गाडीत बसवलो. 12 किलोमीटर त्यातनं पुढं आलो. इथे येऊन पोचलो. काय हारले असं काय तर गाव आहे कोकरोडच्या पुढं. तर वातावरण किती चांगलं आहे बघा मित्रांनो. वातावरण एक नंबर आहे. गार शांत वातावरण. इकडं आंब्याचे झाड लय इथे बघा. बसवाला किती फास्ट चाललाय. वाटोवर बसलोय बाबा, सावकाश जा म्हणलं त्याला.